भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप सभा जी आहे ती आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती होणार आहे। याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार सचिन अहिर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जरी भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईमध्ये होत असला, ऐतिहासिक शिवाजी पार्कवरती सभा जरी होत असली, तरी विशेष लक्ष तुमच्या गटाकडे आहे, कारण की शिवाजी पार्क म्हटलं की ठाकरे गटाचं मोठं या ठिकाणी नाव घेतलं जातं। कसं पाहता याच्या सभाकडे आणि काय विशेष तयारी आहे? हा योगायोग आहे की देशव्यापी न्याय हक्कासाठीची लढाई कन्याकुमारी तर त्या मुंबईच्या पर्यंत लढण्याचं काम राहुल गांधीजींनी केलं। आम्ही स्वतः त्याला साक्षीदार होतो। मी आदित्यजी आम्ही नांदेडमध्ये जाऊन त्यांच्या त्या रॅलीचं स्वागत देखील केलं होतं आणि म्हणून काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही रॅली केलेली नाहीये। आणि ज्यावेळी विचाराची लढाई देशव्यापी ते लढतायत, आम्ही त्याच विचारांनी राज्यामध्ये ज्यावेळी लढतोय आणि ते असे दोन नेते ज्यावेळी एकत्रित येतात आणि ही लढाई ज्यावेळी लढण्यासाठी हा व्यासपीठ ज्यावेळी तयार करतो, तर मला असं वाटतं प्रत्येक शिवसैनिकांना किंबहुना मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेना जे या हक्काची लढाई लढण्यासाठी आम्हाला साथ देत आहेत, त्यांच्यासाठी हा आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे। ज्या पद्धतीने आज खरं तर महाविकास आघाडीचं आणि इंडिया आघाडीचं निवडणुकांच्या प्रचाराचं बिगुल वाजणार आहे, प्रचाराचा नारळ आज फुटला जाणार आहे। परंतु एक चर्चा आहे की इंडिया आघाडीच्या जागांचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जागांचं कधी जागा वाटप होणार, त्याच पद्धतीने महायुतीच्या देखील जागा वाटप, ते अजून देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो समोर आलेला नाहीये। मला असं वाटतं कालच आदरणीय संजय राऊतजींनी आमच्या वतीने, नाना पटोलेजींनी काँग्रेस आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वतीने हे स्पष्ट केलेलं आहे की वंचितलाही घेण्यात समावेश करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। ते होईल अशी आम्ही आशावादी आहोत। पण जर त्यातून काही निष्पन्न होईल ते जाहीर करूनच मग मला वाटते सर्वांनी मिळून ही युती जाहीर केली पाहिजे, ह्या उमेदवारी जाहीर केलं पाहिजे असं सुतोवाच त्यांनी दिले आणि अवघ्या 2-3 दिवसामध्ये त्याची घोषणा होण्याची शक्यता नकारता येणार नाही। आज निवडणुकीचा बिगुल वाजणार आहेत अशातला भाग नाही। ही तारीख काय निवडणूक आयोग निवडणूक जाहीर करतील अशी ठरवून केली नव्हती। हा त्यांचा जे नैसर्गिक ही जी तारीख जी राहुल गांधीजी होते आणि त्याची सांगता इकडे करायचं काम केलं होतं। भारत बीकेएसमध्ये जागा नसल्यामुळे, एवढी मोठी जागा नाही, मग शिवाजी पार्कला योगायोगाने तो झालेला आहे। तर हा सर्व योगायोग जुळून शिवतीर्थावरती आज ही महारॅली आणि न्याय रॅली ही होण्याचं काम होतोय। दुसरीकडे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी जे तुमच्यासोबतच निवडून आले होते, शिवसेनेनं मोठा खटाटोप जो आहे तो त्यांच्या मतदानासाठी केला होता, तेच आमशा पाडवी जे आहेत त्यात शिंदे गटामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। 5 पैसे खर्च करण्याची वेळ आली नाही त्यांच्यावरती आणि त्याचं कारण असं आहे की आदरणीय पक्षप्रमुखांनी एक आदिवासी समाजाच्या माणसाला मला प्रतिनिधित्व द्यायचं आहे, जो शेवटच्या टोकापर्यंत जो माणूस पोचलं पाहिजे किंवा ते आपला पक्ष पोचलं पाहिजे, या भावनेतून त्यांना उमेदवारी दिली। मला असं वाटते त्यांनी वैयक्तिक कारणावरती, अंतर्गत राजकारणाचा कारण हा निमित्त आहे। अर्थकरण खूप मोठ्या प्रमाणावरती झाला आहे की नाही हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, परंतु त्यांनी समाजाला दगा दिलेले आहेत किंवा समाजाला ते सोडून गेलेले आहेत, समाजाचा अपमान केलेला आहे असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही। ते गेल्यामुळे कुठेतरी आपलं जे आहे ते विधान परिषदेमधलं संख्याबळ कमी होतंय आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षनेते पद देखील धोक्यात आल्याचं असं देखील म्हटलं नाही, कारण याची चर्चा ही या अगोदर देखील काही ज्यावेळी आमदार आम्हाला सोडून गेले होते त्यावेळी राष्ट्रवादींनी करण्याचं काम केलं होतं। राष्ट्रवादीचे काही आमदार सोडून गेले, काही काँग्रेसमधून खालच्या सभागृहातून काहींनी राजीनामा देण्याचं काम केलंय। मला वाटतं ही नैतिक लढाई आहे आणि ह्यामध्ये आकड्यावरती न जाता आम्ही त्यांच्या विरुद्ध व्हीप जाहीर केलेला आहे। संपूर्ण प्रकरण हा न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि आम्ही आशावादी आहोत की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हे आमच्या बाजूने लागेल आणि म्हणून तूर्त मला वाटते या सर्वच बाबतीतची चर्चा आहे ही काय स्थानिक स्तरावर किंवा कोणीतरी वाटलं किंवा हे आकड्यावरती न करता नैतिकतेवरती आहे आणि मला वाटते या बाबतीतला मी बोलणं उचित नाही। पक्षाच्या स्तरावरती अशा जर कोणाच्या मनामध्ये शंका असतील, अशा जर कोणाच्या लोकांची अपेक्षा असतील, कारण या अगोदर देखील काँग्रेसच्या एका आमदारांनी पत्र लिहून पण पक्षश्रेष्ठींना विनंती केलेली आहे आणि मग ते सर्व श्रेष्ठी त्यांच्या वतीने असतील, आमच्या श्रेष्ठी आमच्या वतीने असेल, ते बसण्याचं काम होईल। पण तूर्त तरी देखील अशी कुठचीही चर्चा नाहीये। खाली ज्या पद्धतीने काँग्रेस अत्यंत चांगल्या रीतीने वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काम करतायत, तसंच शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडीचे विरोधी पक्ष नेते नात्याने दानवेजी पण अत्यंत उत्तम काम करण्याची भूमिका घेत आहेत। पुस्तक प्रकाशन एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की मी 2.5 वर्षांना पुन्हा आलो, परंतु 2 पक्ष घेऊन आलो असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत। कशा पद्धतीने याकडे पाहतात? वाईट वाटते की आपण महाराष्ट्रातला सुविचाराचा सुसंस्कृत
असलेला इतिहास रचणारेपैकी आपण जे काही नेते मंडळी आपण काम करतोय, मग ते त्या काळामध्ये असतील, आम्ही त्यांना खूप जवळून पाहिलेले आहेत, आजपर्यंत असतील. आणि ज्यावेळी असे वक्तव्य ज्यावेळी होतात त्यावेळी त्याचा अर्थ हा नेहमी त्या उद्या भविष्यकाळात आपण कुठे चाललोय आणि उद्या भविष्यकाळ राजकीय पक्षांसाठी विचाराची लढाईची लढणाऱ्यांसाठी काय असणार आहे, मला वाटतं हे सुतोवाचं अशा या वक्तव्यामध्ये होतोय. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंना आणि सुप्रिया सुळेंना राजकारणामध्ये मोठ्या पदावरती त्यांना घेऊन जायचं होतं आणि परिवारवादामुळे हे दोन्ही पक्ष फुटलेले आहेत. परिवारवादची गोष्ट कोणी करावी? अनेक नावं घेता येतील, पंकजा मुंडे ताईंपासून, हिना गावितपासून, धोत्रेपासून असंख्य नावं जी पहिली यादीमध्ये झाली. अजून तर तुम्हाला नावाची मी गिनती केली तर हे होणार नाही, म्हणजे तुम्हाला नावं म्हणजे वेगळंच वाटेल. त्यांनी परिवारबद्दल बोलावं. आणि वस्तुस्थिती अशी आहे की या परिवारवादच्या वेळेला आमचं काही म्हणणं नाही आहे. जी लोक समजा हिना गावित जर आल्या तर चांगली गोष्ट आहे, कारण ते त्यांच्या कर्तृत्वाने काम करतायत. पण ह्यांनी टीका करावी आणि आरोप करावे आणि ह्यांनी मग सांगावं की ह्या वादामुळे हे पक्ष तुटलेले आहेत अशी भूमिका घेतलेली आहे. मग त्या त्या जिल्ह्यांमध्ये मग हे फोडणारे किंवा जोडणारे कोण होते असाही प्रश्न निर्माण होतो. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मुलाखतीमध्ये जे काही ठाकरे गटावरती आरोप केले होते त्याच्या प्रत्युत्तर जे आहे ते सचिन अहिर यांनी दिलेलं आहे. त्याचसोबतच भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप जे आहे ते मुंबईमध्ये होणं ही ऐतिहासिक घटना आहे अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ते आमदार सचिन अहिर यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.